हे पहा, देशभरामध्ये आजचा जो काही संप पुकारलेला आहे त्याची एक महत्वाची भूमिका ठरलेली आहे. या संघटनेमध्ये देश पातळीवरच्या जवळजवळ 20, 21, 22 संघटना सहभागी आहेत. त्याच्यामध्ये आयटक आहे, C2 आहे, NITO आहे, इंटक आहे. भाजपला अफिलेटेड असणाऱ्या किंवा भाजपला मानणाऱ्या धर्मवादी संघटना सोडल्या तर बाकी सर्व कामगार संघटना ह्या देशभरामधल्या आजच्या संपामध्ये उतरलेल्या आहेत. त्याच्यामधली जी मुख्य मागणी आहे ती 4 लेबर कोड जे सरकार आणू पाहतंय ते पण संसदेच्या मार्गातून नाही, कुठली तरी एक अधिसूचना त्यांनी काढलेली आहे आणि त्या 4 लेबर कोड त्यांना अंमलबजावणी करायची आहे. आणि देशभरामध्ये जवळजवळ 150 वर्ष झालं जे काही काम 150 पावणे 200 वर्ष झालं कामगार कष्टकरी वर्गाने जे काही कायदे केलेले आहेत, ज्याच्यामध्ये बोनसचा कायदा आहे, प्रॉव्हिडंट फंडाचा कायदा आहे, 8 तासाच्या कामाचा कायदा आहे. 300 जर का कामगार असतील तर तिथं जर का कुठली ताळेबंदी करायची असेल तर त्याला कामगारांच्या संघटनांची कामगारांची परवानगी घ्यावी लागते, तो कायदा आहे. महिलांच्या बाळांतरजेचा कायदा आहे. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड आहे, बोनस आहे, असे जे काही वेगवेगळे ESI चा कायदा आहे, हे सगळेच्या सगळे कायदे ह्या केंद्र सरकारने मोदींनी जे काही कायदा केलेला आहे 4 श्रम संहितेचा, त्याच्यामुळं हे सगळे कायदे एका वेळेस मोडून पडणार आहेत. महिलांना रात्रपाळीमध्ये काम करण्याची सुद्धा त्या कायद्यामुळे परवानगी मिळणार आहे आणि त्यामुळे महिलांना रात्रपाळीमध्ये काम करावं लागेल. 8 तासाचा कामगार कायदा मोडून 12-12 तास काम करावं लागेल. अशा पद्धतीचं हे केंद्र सरकारचे जे काही धोरण आहे हे कामगार वर्गाच्या कष्टकरी वर्गाच्या विरोधामध्ये चाललेलं आहे. शेतकऱ्यांचा त्यांनी घास घेण्याचा प्रयत्न केलेला होता. जे काही 3 काळे कायदे त्यांनी कृषी कायदे आणलेले होते त्याला शेतकऱ्यांनी विरोध नोंदवला, पण वेगवेगळ्या मार्गाने MSP सारखा कायदा जो आहे, MSP चा जो कायदा आहे तो आणायचा आणि कामगारांना गिळंकृत करायचं, असं ह्या केंद्र सरकारचं धोरण आहे. देशातल्या जे काही केंद्रीय कामगार संघटना आहेत जसं की MSCB आहे, बँकवाले आहेत, आपली आयटक आहे, अशा वेगवेगळ्या कामगार ज्या संघटना आहेत यांच्या बरोबर सरकार चर्चा करायला तयार नाही. आणि त्याच्यामुळे जे काही वाद तयार व्हायला लागलेले आहेत कॅपिटलिस्ट भांडवलदारांच्या सोबत, ते सगळे वाद चिघळून चाललेले आहेत आणि त्यांना हे वाद चिघळून जावे असं त्यांना वाटतंय. तुम्ही बघितलं असेल एक एप्स्टीन नावाची फाईल अमेरिकेमधून आलेली आहे. अत्यंत विकृत अशा पद्धतीनं देशातले जे काही वेगवेगळ्या देशातले जे काही राजकारणी आहेत, लहान लहान मुलींबरोबर त्यांचे जे काही संबंध आहेत ते सगळे त्या एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून उघडे पडलेले आहेत. त्याच्यामध्ये हा नरेंद्र मोदी नावाचा आपला जो काही प्राणी आहे तो त्याच्यामध्ये गुंतलेला आहे, हे लक्षात घ्या. ह्यांनी याच्या अगोदर नोटबंदी केली, ह्याच्या अगोदर ह्यांनी GST लागू केला, हे 4 श्रम संहिता आणल्या, हे एप्स्टीन जी फाईल आहे ती आता समोर आलेली आहे. आणि ही सगळी जी गडबड आहे नरेंद्र मोदीची गडबड सगळे त्या अमेरिकेचा जो काही ट्रम्प्स आहे त्याच्या पायावरती सगळं मुंडकं टेकवण्याची सगळी गडबड आहे. मधल्या काळामध्ये नरेंद्र मोदी कुठे गेले? चीनला गेले, परत आले रशियाला गेले, रशियाचं तेल आणलं, स्वस्त तेल देतो म्हणाले, पेट्रोल रॉकेल स्वस्त देतो म्हणाले, गॅस स्वस्त देतो म्हणाले आणि आता परत अमेरिकेसोबत गेलेले आहेत. तर असं हे जे काही सगळं केंद्र सरकारचं धोरण आहे ते कामगारांच्या शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये असलेलं धोरण आहे. वेगवेगळे कायदे ते आणू लागलेले आहेत. त्याच्यामध्ये अर्धव्यासली परिचारांना महिन्याला 100 रुपयावरती हाताया काम करतायत, दिवसाला 100 रुपये इतकं त्यांना फक्त अल्प वेतन आहे, त्यांना महिन्याला 3000 रुपये वेतन आहे. वारंवार आपण मागणी करतोय परंतु सरकार ह्यांना काही पैसे द्यायला तयार नाही. लाडक्या बहिणींना पैसे देतंय, निवडणुका जिंकतंय. घरामध्ये बसलेल्या बायकांना पैसे द्यायचे आणि कष्ट करणाऱ्या महिलांना पैसे द्यायचे नाहीत. शेतकऱ्यांना कसलेही अनुदान द्यायचं नाही, बियाणाला अनुदान द्यायचं नाही, अशा पद्धतीचं ह्यांचं धोरण आहे. तर ह्या धोरणाचा आपण तीव्र पद्धतीने निषेध करतोय. ज्या काही मागण्या आहेत ह्या मागण्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने निवेदनाच्या मार्फत देतोय. सगळ्यांना सगळ्या मागण्या माहिती आहेत, एवढं बोलतो आणि मी थांबतो. कशासाठी तुम्ही सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावताय? हे करू नका. यासाठी तसंच येणारा खासगीकरणाचा मुद्दा, एकत्रीकरणाचा मुद्दा, भांडवल सरकारची जी गुंतवणूक आहे ती कमी करून सरकार खासगी क्षेत्रातली भांडवल गुंतवणूक वाढवायला FDIला त्यांनी परवानगी दिलेली, ती रद्द करावी. या अशा मागण्यासाठी आम्ही बँक कर्मचारी पण आजच्या संपामध्ये
सगळ्यांच्या बरोबर बँक कर्मचारी हा कर्मचारीच आहे, फक्त संघटित आहे. पण संघटित आणि असंघटितची ताकद एक झाल्याशिवाय आपला आवाज उठणार नाही आणि या सरकारचं डोकं ठिकाणावर येणार नाही. त्यासाठी आपण आज संप केंद्र पूर्णपणे यशस्वी करून दाखवू. धन्यवाद.